अरे निको आवर ना, रेशमाला भूक लागली असेल. चल चल जुगू जुगू जुगू. तू नको आता झोप येतो. चल हा, थंडी गाठच नाही यायची इकडं. अरे आवर. गेला घ्यायचं काय सोबत? माग लागली ती. नाही 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 ते बघ. नाही नाही तू नाही यायचं. नाही ते बघ. यायचं तू. नको. अरे थंडी आहे रे. होय घरात जाय. रेशमाने पण हिला बोलवलंय, मला बघायचं. माग लागली. अरे नाही नाही घरात जाय. थांब, आम्ही आलो लगेच 10-20 मिनिटात. पण तू येशील काय 10-20 मिनिटात? अरे 1 तासीला असंच सांगायला लागतं खोटं. काय रेशमाला भूक लागली, ती बोल राहील. मग कर चल. काय हिला नाही जायचं तुला. हिला घे बर. ते बघ ते बघ, मम्मीकडे जा. इकडे दे तिला. नाही नाही, ए मम्मी घे. फिरवा तिला. तिला आली. नाही नाही चल बाई, नाही. चल बाई, चल. कुठे चालली तू? मामा सोबत चालली तू? चल माऊकडे चालली? चल. हं? लागली असेल. तुमचं स्कार्फ घेऊन जा वहिनी. हा, चला चालेल. बाय बाय डुगू. तिला आतमध्ये घे, थंडी वाजत असेल तिला. मामाकडेच बघ होती ती जायला. मामा सोबत जायचं बाई तुला? मामा सोबत जायचं? बाय डुगू. तुझा मामा कुठे चाललाय का? कुठे चाललाय मामा? बर मामा भुल चाललेत काय दुगीला सोडून? कशी बघती कावरी बावरी झाली जशी. चल चल आम्ही बाय. आज रडायला लागेल. नको रडू. Bye. चल नाही रडत. चल लवकर लवकर चल. काय तर आता तर आम्ही चाललो दीदीला डब्बा घेऊन. पण जात असताना ना एवढी थंडी आहे ना रोडनी की पूर्ण हातपाय ना लिटरली असे थरथर कापू राहिलेत. मेन म्हणजे ज्या दिवशी त्यांची डिलिव्हरी होती ना त्याच दिवशी ना मला ॲडमिट केलं गेलं होतं आणि मी तिथं त्यांच्यासोबत जाऊ नाही शकले. मला जायचं होतं तिथं कारण कोणत्या पण म्हणजे लेडीजला एक सपोर्ट पाहिजे नसतो आपल्याला की आपली डिलेवरी आहे म्हणजे चांगलं सुखरूप वगैरे होईल का. त्यासाठी एक प्रोत्साहन पाहिजे नसतं की काय नाही आहे आम्ही तुमच्यासोबत आहे सगळं नीट होईल. पण नीट तर नाही झालं, ते काहीतरी वेगळंच होऊन बसलं. आता ते तुम्हाला मी पुढं सांगेलच की काय झालं होतं. मेन म्हणजे आता मला कालच सोडलेलं आहे हॉस्पिटलमधून. माझा डिस्चार्ज झाला आहे काल आणि मी आज लगेच त्यांना भेटायला चालली आहे कारण मला दमच नव्हतं निघत. आणि मी आणि दीदीनी दोघींनी पण आहे ना आम्ही बाळाला बघितलेलं नाही आणखी. तर मी बाळाला बघण्यासाठी पण खूप एक्सायटेड आहे आणि दीदीला पण कारण त्यांची तब्येत खूपच जास्त क्रिटिकल होती. म्हणून मग त्यांना पहिलं भेटायला चालले मी. घरचे सगळे म्हणत होते नको जाऊ म्हणून, तू आत्ताच बरी झाली, तू कशाला चालली एवढ्या थंडीची. तर म्हटलं नाही मला नाही राहत आहे. म्हणून मग आम्ही दोघं पण चाललोत. हे पण मला नव्हतं आणत. मी खूप फोर्स केला की नाही मला आजच भेटायचं आहे म्हणून. कारण भेटल्यानंतर तरी थोडं एक गिल्ट जाईल माझी की मी नव्हते म्हणून डिलेवरीच्या वेळेस. मला डिलेवरीच्या वेळेस तिथं जायचं होतं पण असं सिच्युएशन झाली ती माझ्यासोबत पण की ॲडमिट होण्याच्या ऐवजी माझ्याकडं काहीच दुसरा हे नव्हता. तर त्यामुळं मला ॲडमिट व्हावंच लागलं कारण माझे पाय वगैरे ते खूपच सुजले होते आणि माझी पण हालत खूपच खराब होत चालली होती. डॉक्टरनी सांगितलंच होतं की ॲडमिट व्हावंच लागेल म्हणून, हलगर्जीपणा वगैरे करू नका. तर आता आलो तर आम्ही इथं चौकामध्ये आणि आम्हाला ट्रॅफिक लागलेली आहे. हे बघितले का सगळं कवर होऊन चालले आणि मी एवढंच बांधलेलं आहे फक्त. म्हणजे माझं दुखतंय आणि हे एवढे प्रिकॉशन्स करू राहिले. हिला सांगत होतो आज लय थंडी आहे, नको येऊ सकाळी आपण येऊ परत. पण नाही ऐकले नाही. मला आत्ताच जायचं भेटायला. आणलं हिला सोबत. बरोबर आहे. मला असं वाटत होतं की एवढ्या म्हणजे मी पण हॉस्पिटलमध्ये होते तेव्हापासून मला वाटतं की मी कधी जाईन भेटायला. म्हणजे माझ्या मनात एक हेच राहिलं की त्या टायमाला एवढ्या अशा सिच्युएशनमध्ये मी त्यांच्यासोबत नव्हते म्हणून मला खूपच वाईट वाटलं. आणि एक पस्ताव पण झाला कायमचाच की मी त्यांच्यासोबत नव्हते म्हणून. मी काही करू तर नसते शकले पण एक बोलले तर असते की घाबरू नका किंवा काय. तेच मला वाटते. आता आले हॉस्पिटलजवळ. तर इथं पहिले त्या ICUमध्ये होत्या, आता त्यांना आज शिफ्ट केलेलं आहे. दाखवते तुम्हाला. चल घे पिशव्या. नाही मॅडम मीच घेतो. थांब. घ्या तुम्हीच. तू पेशंट आहे नाही पेशंट असून आली. काय राहिलं अजून?
काय नाही, चला. नाही आता इथे एक कुठे जायचंय? इकडं इथे खूप स्ट्रिक आहे. इथं पास बघतेत आणि नंतर आतमध्ये सोडतेत. पास तर नाही आपल्याकडं. पास बघू काहीतरी जुगाड करावं रोज लागेल. कसं येता जाता मग? पास वरती असतो पास. एक जण खाली येतं पास देतं आपल्याला, मग ते बाहेर थांबणार, मग आपण वरती जाणार, भेटून येणार. तसा प्रॉब्लेम आहे 2 जण सोबत नाही का? काय 2 जण सोबत नाही जाऊ शकत? नाही. हॉस्पिटलचे रूल्स पण आहे ना, खूपच अवघड असतात. खूप आवड नाही. हॉस्पिटलचे रूल बरोबर आहे की आता त्यांचा रूल काय आहे, पेशंट पाशी एकच जण थांबावा. का आता एक पण असं? त्यांना आराम भेटावा पेशंटला. नाही तर काय होतं, एक पेशंट असतात, नातेवाईक किती असतात, प्रत्येकाला नातेवाईक किती जण असतात की डेली तर 5-10-20 जण लोक तर येतात. मग ते काय तर आहेच होतं, भेटायला. त्याच्यामुळे गर्दी होऊन जाते आणि आता डॉक्टरांना लिफ्ट पण असं आलीये. फ्रीडम भेटत नाही. आणि त्यांना म्हणजे एक पेशंट सोबत तिकडे नाही, त्या लिफ्टमध्ये जायचं. आता लिफ्ट त्या आली, लिफ्ट लिफ्टमध्ये मध्ये ना मला खूपच चक्कर येते. चल अरे गेली का. गेली. आता 9व्या फ्लोअरवर जायचंय. मी काय बांधून आता ठेवलं लिफ्ट गेली. आतापर्यंत. आता आलो लिफ्ट मध्ये, आणि लिफ्ट मध्ये तर मला खूपच चक्कर येते. 5 मिनिटं अशी चक्कर जातच नाही. आणि एवढं 9 फ्लोअरचं चालून नाही जाऊ शकत, कारण माझं पायाचं आणखी दुखू राहिलेत पाय माझे. मला चक्कर येऊ राहिलेत आम्हाला. काय सगळ्यात जास्त ना रेश्मा दवाखान्यात होती, ही दवाखान्यात होती. सगळ्यात जास्त हाल माझे झाले. इकडं पण जा, तिकडं पण जा. नीट जरा. सगळ्यात जास्त माझ्या झालं. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट हे माझे दाजी. रात्रंदिवस त्यांनी एक दिवस पण असं रात्री त्यांना एकटं नाही सोडलेलं दीदीला. म्हणजे किती. आणि हे तर जाऊ द्या, यांची स्टोरी मी नंतर सांगेन तुम्हाला. म्हणजे एक दाजीचा एक सगळ्यात जास्त जीव आहे नाही का रेशमात. हा मग असणारच ना, पण तुमचा नाही ना तेवढा. त्यांचा आहे पण तुमचा नाही आहे. माहिती आहे ना का बघू. त्यांचं लगेच दिसून येतो, तुमचं काय खरं नाही. भावासाठी यायला लागले लगेच. हा मग माझा भाऊ. मी साईड घेणार. साईड नाही, मेन म्हणजे रिअल आहे ते. खरं बोलते मी. एक सांग गोष्ट रेश्मा, एक मनापासून एक इच्छा पाहिजे. इम्पॉर्टंट गोष्ट सांगायची इच्छा मला. पाहिजे की मी एक माझ्या इम्पॉर्टंट बायकोपाशी गोष्ट सांगायची थांबणार. मला दाजीविषयी. पहिल्यांदा आपण त्या हॉस्पिटलमध्ये त्या शिफ्ट केलं साईदीपला, आणि सगळेजण घाबरले होते. दाजी पण म्हणजे सगळेच म्हणजे दाजी सगळ्यात जास्त म्हणजे Situation घाबरले होते टेन्शनमध्ये. तर आम्ही मेडिकल घेत होतो, आणि मी दाजीने विचारलं, दाजी इथं खूप बिल येतं नाही का. तर त्यांनी मला एक डायलॉग मारला की मी रेशमासाठी घाण राहायला तयार आहे. म्हणजे इतका मोठा डायलॉग मारला त्यांनी, म्हणजे माझ्या डोळ्यात पाणी आलं होतं. तुम्हाला कसं वाटतं हा डायलॉग ऐकून? बरोबर आहे. डायलॉग नाही म्हणाल त्याला, ते त्यांची मनापासून फिलिंग होती. हा मग त्यांची मनापासून फिलिंग होती की मी माझ्या बायकोसाठी काय पण करू शकते. ते शब्द ऐकून मी फार एकदम रडायला लागलो होतो. पण आता काय करू, कंट्रोल केलं. आता सगळं ओके. आता मला ICU मधून बाहेर आणलंय. आता सगळे हॅप्पी आहेत. आता फक्त हिने पण बाळाला नाही बघितलं, रेश्माने पण बाळाला नाही बघितलं. नाही ना, तिने फक्त व्हिडिओ कॉलमध्ये बघितलंय. ते पण नीट नाही बघितलं. आता सगळ्यात मेन काय आहे, रेश्मा बाळाला बघण्यासाठी लवकर नीट झाली. आणि ती खूप एक्सायटेड होत्या. मेन म्हणजे ना, त्यांनी फोटो पण नाही बघितला, कारण त्यांना तेवढं फास्ट त्या रिकवर झाल्या बाळाला बघण्यासाठी. फक्त एक आईच एवढं लवकर रिकवर होऊ शकते आपल्या बाळासाठी. आता उद्या तिची फिलिंग कर नाही का, पहिल्यांदा ती बाळाला बघन त्यावेळेस किती खुश असेल ते. आम्ही स्वतः तिला फोटोज दाखवायचा, व्हिडिओ कॉल करायचा भरपूर प्रयत्न केला. पण तिने ठरवलं होतं की मी ते बाळाला समोरासमोरच बघणार, फोटोमध्ये नाही बघणार किंवा व्हिडिओमध्ये नाही. म्हणजे एवढं डेडिकेशन होतं की मी बाळासाठी नीट होऊनच दाखवणार. त्यात पण मग तिने जिथं नॉर्मल माणसाला रिकव्हरीसाठी कमीत कमी 10 दिवस लागतात, तिने ते 4 ते 5 दिवसामध्ये रिकव्हरी केली. ते बाळाच्या उत्सुकतेमुळे एकदम सगळ्या गोष्टी डॉक्टर जे सांगतात ते करायचे आणि रिकवर झाली. आता 1 ते 2 दिवसामध्ये तो मुवमेंट येईल जेव्हा ती बाळाला व्हिडिओ पण आम्ही कॅप्चर करून आम्ही तुम्हाला दाखवतो. चला आता रेश्माकडे जाऊया आतमध्ये. चला. कोणत्या कुठे आहेत ते? काय चालू आहे? थोडंसं केअर चालू आहे. थोडंसं डॉक्टर आलेत राऊंड वाटतंय. चाललो होता आता दीदीकडे आतमध्ये. चलो.
दीदी कसं वाटतंय? बरं वाटतंय आता. बरं आहे. हो. एवढ्या लवकर चालू राहिल्यात बाळासाठी. बाळाची उत्सुकता. नसन थोडं हे बसून घ्या मग थोडं आता लय वेळ उभा असतात. थोडं फिरावे लागतं ना, त्याच्यामुळे मग मगासपासून बसलेलीच आहे. थोडं इथलं इथे चक्कर मारावा म्हणून फिरते. हळूहळू फिरा, एकदम चक्कर वगैरे येईल नाही तर. काय आणलं डब्याला? डब्याला ते अंड्याची भाजी आहे आणि राईस, भाकर. कोणती? पिवळी? भाकर आहे आपली याची ज्वारीची, हा. पिवळ्या अंड्याची भाजी. प्लेट आणली का चुरून खायला? प्लेट इथं नाही का? इथं कशाला कोण देते प्लेट? आपल्याकडे पहिले नाही का? इथं पहिली कोणी प्लेट दिली? आणलीच नाही प्लेट तर. अरे देवा, यांनी त्या दिवशी 2 आणल्या होत्या. पेशंटला प्लेट नाही. पेशंट अंड धरणार आहे असं ते भाकरी टाकून पेशंट खात असते. बघा आता तुम्ही कसं वाटलं. सवय नाही का डोंगरात जाऊन खायची चटणी भाकर हातावर. अरे तेव्हा डोंगरात नाही, इथं दवाखान्यात आहे. ते वातावरण बघून खातात ते. काय प्लेट नाही दिली कोणी? प्लेट नाही दिली? ते घाई घाईमध्ये आज आईस मध्ये थांबले ना. कुठे ताट चमचे वाटी याच्यात नाही? आज जेवण चालू केले त्याच्यामुळे आज ताट नाही याच्यात. ताट राहिलं. कुठे? आता एवढ्या दुसरी दिवसातून कोणती आहे का त्या अजून? आज जेवण इकडे करणार हे आहे. आसन बघा, चम्मच पण नाही. खाली आसन. कोणती पिशवी? 2 पिशवी कोणी आणली होती आपण? एक ती वाली का? आणि अजून दुसरी एक ही वाली. दाखव ती ह्याच्यात काय आहे? यात नाहीये, यात गाऊन आणि टंग क्लीनर आहे. नाहीये अजून. नाही. चमचा वगैरे तो पण. चमचा नाही, ताट कुठे जेवायला? यांना ताट नाही, मला ताट नाही. हे कधी काढणार आहे तिथलं? जाताना काढते ना नाही, आता जेवायला बस. जाम झाले माणसं सगळे त्याने. झोपताच नसतं येत त्याने ना. वन साईड नाही झोपता येत ना. बापरे, किती तब्येत कमी झाली दीदीची 4 30 दिवसात. ml पाण्यामध्ये 1 स्कूप. 7 किलो. 7 किलो डायरेक्ट. ठीक आहे. ठीक आहे. खाल्लंच नाही ना मग. 7 किलो. आज त्या फर्स्ट टाइम खाऊ राहिल्यात डिलिव्हरी नंतर. काय करायचं, कशात खायचं आता? जे आहे तसंच खायचं. डब्यातच खावं. पण तुम्ही पेशंटला डबे आणताय, तुम्हाला समजायला नको? काल सगळं होतं ना ते काल वाटी कुठं काय हे होतं ते. त्याच डब्यात खात होतो. मी तरी काल काय खाल्लं डब्यात? कोणत्या काय खाल्लं? ज्यूस पिलं होतं. अरे ते काय होतंय आईस मधून फक्त ती अंडे खायची सुक्क सुक्क आणि ज्यूस प्यायची. ते एखाद्या डब्यात वाटलं द्यायचं असं प्लेट आज यूज होत आहे. आता कसं करायचं? थोडी वॉश कर बरं. चपार काय वाटत खायचं आता? काय करा नाही. ही भाकर आहे ना, हे करून आणली बरं का मिक्सर मध्ये. बारीक केली ना, हळूच भांजी इकडे सांडण सगळी. उघड्यावर तुम्ही उघड्यावर झालं. ही अंड्याची भाजी पिवळ्या असलेली भाकरी चूर अंडी ज्वारीची. पिवळ्या रशात पौष्टिक अन्न. काय टाकलं थोडं? प्लेट नाही राम, मग कसं खाऊ? चम्मच बघ बरं. चम्मच होता बरं इथं बघ बरं. बघ वर चम्मच. चम्मच आहे मस्त. त्या डब्यात आहे चम्मच. त्या मागच्या डब्यात आहे. बघायचं हे कधी आणलं होतं? मग असे आणलंय. वॉश करून आणते. 8 दिवसानंतर आम्ही सोबत जेवू राहिला. तिला ऍडमिट केलं तेव्हापासून भाकर एकदम थोडं लागत होती. आज थोडं बरं वाटतं. आज काय गोड लागते का भाकर? काय गोड लागते भाकर आज? गोड हम्म. नाही थोडं लागत होती. आता डायरेक्ट टाइम
बेबी असं समोर छोटासा बेबी. छोटासा असतो अंडे चुरायचे होते ना, अंडे याच्यात चुरले ना म्हणजे आत्ताशी जेवणाची टेस्ट लागते, एवढं दिवस नव्हती लागत. हिला तर टेस्टच नव्हती, ही दवाखान्यात होती. मला कडू लागत होतं तापेमुळं. का कडू सल्यान कडू लावत होती का? तापेमुळं तोंडच कडू झालं. रेशमा विचार ना, बेबीचं एक्साइटमेंट काय आहे? जीव राहिल्यात ना ते. काय बोल ना बघ. ती विचारायची गोष्ट असते. एक्साइटमेंट म्हणजे शब्द नाहीत माझ्याकडे. बाळाला बघण्यासाठी इतकं कंट्रोल केलं तिने खूप. तिच्या जागेवर दुसरं पण असतं तर आतापर्यंत रडू म्हणले असते, मला पहिले बाळाला बघायचे द्या. पण आज आपण आणू शकत होतो बरं का बाळा इकडे. पण एक काम आहे, तिने जिद्द ठेवली, जिद्द की मी नीट होणार लवकर आणि बाळापाशी जाणार. पहिले नीट होणार, मगच बाळाला बघणार पण आणि बाळापाशी जाणार पण. तिला माहित होतं की इन्फेक्शन होईल बाळाला सुद्धा, तिने त्याची काळजी घेतली. आय एम प्राऊड ऑफ यू. सॅल्यूट सगळ्यांचा दीदीला. आता कमेंट पण भरपूर येतात लवकर नीट व्हा म्हणून, आणि बऱ्याच जणांनी कमेंट पण केल्या की सुखरूप डिलेवरी होऊन द्या, आणि बरंच काही अशा चांगल्या चांगल्या प्रेयर्स केल्या. तर आता सगळं नीट झालेलं आहे. जास्त रसं नको, मीठ कमी टाकलं त्याच्यात ते टेस्ट लागू नाही राहिली. हां थोडं 1-2 दिवस ह्याच्यात जाईन बरं का माझ्या खीरमध्ये. का सेमच आहे खीर ठेव. मेन म्हणजे आज दादाचं आहे की दादाला आज थोडं झोपायला जागा आहे. रोज ते बाहेरच बसून असायचे आयसीयूच्या. आयसीयू मध्ये नाही, पण आयसीयू मध्ये झोपू देत नाही मेन म्हणजे जागा नसते ना. जागा पण नसते ना आतमध्ये, येऊन पण देत नाहीत ना. बाहेरच जे पण पेशंटला लागलं बाहेरच बसून राहायचं. किती अवघड हाल माझ्यापेक्षा झालते. असायचे बसलेले, हा का, पण झोपायला चान्स नाही. जे आतमध्ये पेशंटच्या रात्रभर बाजूला बसायचं, खुर्चीवर बस, पाठ झोपायला टेकवायचं नाही, काय नाही, रात्रभर. कसं म्हणजे ऍडजस्ट सकाळी केलं. लगातार 4 ते 5 दिवस असं बसून राहावं लागलं. मग विचार करा. तर तुम्ही काळे पडल्यावर मी कशी काळी पडली, काळी ढूस. एसी मध्ये अजून कलर फुलतो माझा. काळे होणार नाही दादा, आणि बाळ पण आहे ना असलं गोर आहे ना दादा आणिच. गोरे हा तुम्ही तुझ्यावर गेले सावळं. कोण? मी सावळी आहे का? अभि हो आहो. तू काळा आहे, मी नाही, मी पप्पा. बघ बरं, तू 1 मिनिट जवळ आहे बघ, आता कोण वर दिसतंय. ते आता दुखण्यामुळे काळा झालं. बाई पुढं मी झालंय पण. सगळं. मध्ये मला मध्ये देऊन तुम्ही कंपॅरिझन करू राहिले. आम्ही दोघं बहीण भाऊ, हे दोघं बहीण भाऊ. आणि मला वाटलं आता ती हे म्हणते काय 4 आण्याची चणे खाऊ. आम्ही दोघं माहिती. आता जेवण वगैरे झालंय, आता यांची वॉक सुरू झाली. इथं एकदम हळूहळू चला बरं का. मेन म्हणजे ना यांचा तोल जातोय चालताना थोडासा. थोडं अजून विकनेस आहे ना, त्याच्यामुळं मग थोडंसं होतं. जास्त वरती नाही बघता येते. सलाईन वगैरे खूप जाम लावली आहे ना, तर ही किती डेंजर दिसतंय. दिसायलाच असं दिसतंय, त्रास किती होत असेल त्याचा. सगळं सहन केलं, स्ट्रॉंग वुमन आहे. आणि खरंच यांच्या घरात म्हणजे सगळे स्ट्रॉंगच आहेत. हे पण, त्यांची बहीण पण, त्यांची आजी पण. थोडं पण काही लागलं ना, काही यांना काही होत नाही. आजची डेंजर आहे. आजीला आहे ना, म्हणजे त्यांचं काय खुबा तुटला होता आणि दवाखान्यामध्ये, तर तरी पण आहे ना त्यांचं आ नाही का ऊ नाही तोंडातून आवाज, म्हणजे एवढं डेंजर स्ट्रॉंग आहेत त्या आत्तापर्यंत. गपचूप असत पडून गपचूप झोपून राहायच्या, काहीच आ नाही का ऊ नाही. दुखतं पण हे पण म्हणत नव्हतं त्या दुखतंय म्हणून माझं. म्हणजे यांची फॅमिली बॅकग्राऊंड स्ट्रॉंग आहे. डोलेश स्ट्रॉंग डोळशा.
पहिले खरंच जिमला जायचे, आता जिम होईन काही महिन्यानंतर सुरू. होईल ना, जिम करावं लागल. जिम शिवाय कुछ नाही आहे बाई. तर असं किती दिवस चालायचं. अवघड असतं आई होणं सोपं आहे का? म्हणूनच तर बहुत मग बडी एवढी बात आईला आहे. माया असते ना लेकराची. एवढं सगळं सण करून, सण कशासाठी करते ती? बाळाकडे लेकरांसाठी. बघण्यासाठी फक्त. लय अवघड असतं.